Hello friends, I am Avinash Patil. Welcome all of you on our YouTube channel. This is an extract given from a storybook. It's a story of a lonely girl. She is very upset and unnerved. So whenever she commits mistake, her schoolmates, her classmates tease her, and so she becomes upset and unnerved. Now friends, we try to understand the story briefly with the help of this lesson. So now let us see the story Miss Slippery. Before starting this lesson, we start from warming up activity. So let us see warming up activity. चला तर मग मित्रांनो, आता आपण 1.4 मिस स्लिपरी पार्ट 1 ची वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहूयात. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स व्हाय? तुम्ही तुमच्या मित्रांशी वाद घालतात का आणि का? त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. समटाइम्स आय आर्ग्यू विथ माय फ्रेंड्स व्हेन आय डू नॉट लाईक देअर ओपिनियन और पॉइंट ऑफ व्यू ऑन सम थिंग्स. सेकंड क्वेश्चन, डू यू स्टॉप युअर आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाइम और कंटिन्यू इट फॉर अ लॉन्ग टाइम? आन्सर, I never continue it for a long time. I stop my argument after some time. अशा प्रकारे दोन प्रश्नांची उत्तर आपण लिहू शकतो. Then number 3, why do people quarrel, fight? लोक का भांडतात? People quarrel, fight for many reasons. First, when they do not like each other's opinion or point of view. 2, by misunderstanding each other. And number 3, just for fun one teases another and then it turns into a fight or quarrel. अशा प्रकारे हे 3 मुख्य कारणं लोकांच्या भांडणामध्ये आपल्याला दिसून येतील. नेक्स्ट नंबर 4, डू वी फॉरगिव्ह और पनिश आवर डिअर वन्स आफ्टर देअर मिस्टेक्स? आपल्या माणसांकडून चूक झाल्यावर आपण त्यांना माफ करतो की शिक्षा देतो? We should forgive our dear ones after their mistakes, but we should take a promise from them not to commit such mistakes again. परंतु आपण त्यांच्याकडनं असं वचन घ्यायचंय. नेक्स्ट नंबर 5, what do you feel after a quarrel with dear ones? आपल्या माणसांशी वाद झाल्यावर तुम्हाला कसं वाटतं? I feel very sad and ashamed after a quarrel with dear ones as I could not control my anger. अशा प्रकारे आपण याचं पात्राचं उत्तर लिहू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, टिक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक राईट मार्क द प्रॉपर ऑप्शन ॲज पर युअर चॉईस. ए, डू युअर क्लासमेट टीच, ट्रबल अँड अवॉइड यू? यस, नो अँड समटाइम्स. अशा प्रकारचे 3 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. याला आपण समटाइम्स या पर्यायाला टिक मार्क केलेला आहे. बी, do you with your friends also tease, trouble or give names to any of your classmates? तुमच्या इतर वर्गमित्रांना तुम्ही चिडवतात का? अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. यस, नो आणि समटाइम्स. याच्यामध्ये नो हा पर्याय आपला असला पाहिजे. सी, हाऊ डू यू हँडल द टीचिंग? तुम्हाला चिडवल्यावर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळतात? क्राय, ओरडणे, इग्नोर, दुर्लक्ष करणे आणि कंप्लेंट बाय टू टीचर. आपल्या शिक्षकांकडे आपण तक्रार करत असतो म्हणून याच्या पुढे मी टिक मार्क केलेलं आहे. देन डी, हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ वेन पनिश्ड इन क्लास? वर्गामध्ये तुम्हाला शिक्षा झाल्यानंतर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळतात? क्राय, गेट अँग्री अँड डिसाईड टू चेंज. तर डिसाईड टू चेंजला या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. ई, व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट व्हेन अदर्स ट्रबल ऑर इन्सल्ट यू? जर एखाद्याने आपल्याला त्रास दिला असेल किंवा आपला अपमान केला असेल तर त्यावेळेस प्रतिक्रिया काय असली पाहिजे? टेक रेवेंज, इग्नोर देम टोटली, बिकम डिप्रेस्ड अँड नन ऑफ देम. नन ऑफ देम हा आपला पर्याय असला पाहिजे. नेक्स्ट दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, रिराईट युजिंग प्रॉपर प्रोनाउन्सिएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स. अमर सेड आय कुड नॉट कम्प्लीट माय जिओग्राफी होमवर्क. ह्या वाक्यामध्ये आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स आणि विरामचिन्हांचा उपयोग करून आणि कॅपिटल लेटर्स वापरायचे आहेत. अमर सेड, अमरचा एक कॅपिटल घेणार आहोत. सेड नंतर कॉमा आणि अवतरण चिन्हामध्ये आय कुड नॉट कम्प्लीट माय जिओग्राफी. जिओग्राफीचा जी कॅपिटल होमवर्क, फुल स्टॉप आणि अवतरण चिन्ह कम्प्लीट. दुसरं वाक्य दिलेलं आहे, व्हाय डिड यू गो टू नागपूर?
क्वेश्चन असल्यामुळे पहिल्या व्हायचा डब्ल्यू हा कॅपिटल, डब्ल्यू व्हाय डिड यू गो टू नागपूर, नागपूरचा एन कॅपिटल आणि क्वेश्चन मार्क. नंबर 3 द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्ज ॲट राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. याच्यामध्ये पंक्च्युएशन करत असताना द चा टी कॅपिटल, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्ज ॲट राष्ट्रपती भवनचा आर आणि बी कॅपिटल, इन न्यू दिल्ली, न्यू दिल्लीचा एन आणि डी सुद्धा कॅपिटल. अशा प्रकारे आपण पंक्च्युएशन मार्क्सचा यूज या ठिकाणी करू शकतो. कॅपिटल लेटर्स आणि विरामचिन्हांचा उपयोग करून यांची वाक्य आपण पुन्हा लिहू शकतो. नेक्स्ट नंबर 4 व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज. या ठिकाणी व्हॉटचा डब्ल्यू कॅपिटल, व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्यामुळे शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. नंबर 5 फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी आर ब्रँचेस ऑफ सायन्स. याच्यामध्ये फिजिक्सचा पी कॅपिटल कॉमा, केमिस्ट्रीचा सी कॅपिटल कॉमा, झुलॉजीचा झेड कॅपिटल अँड बॉटनीचा बी कॅपिटल आर ब्रँचेस ऑफ सायन्स आणि शेवटी पूर्णविराम. अशा प्रकारे याच्यामध्ये आपण विरामचिन्हांचा उपयोग करू शकतो. Now next activity which is given here, write in your own words what according to you is the best way to get rid of negative bad quality in your friend. तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा एखादा दुर्गुण नष्ट करायचा असेल तर तो करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता असला पाहिजे ते तुमच्या शब्दांमध्ये लिहा. मग त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे मार्ग देऊ शकतो. आय विल हेल्प माय फ्रेंड बाय फॉलोइंग वेज. खालील प्रकारे मी माझ्या मित्राला मदत करू शकतो. नंबर 1 इट विल टेल हिम हर to be creative. Second, I will help him to change the tone of his her thoughts. Number 3, I will tell him her to concentrate what makes the thought negative and try to remove it. Number 4, I will tell him her the advantages of positive thinking. And number 5, I will advise him to practice pranayam. अशा प्रकारे त्याला आपण सर्वोत्तम मार्ग सांगू शकतो. यानंतर पाठावरील काही कठीण शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नंबर 1 गेज, स्टेअर, एकटक पाहणे किंवा टकलावून पाहणे. नंबर 2 ऑल डेअरिंग लुक, अ फ्राइटनिंग लुक, भीतीदायक. नंबर 3 वेंट ब्लँक, कुड नॉट रिमेंबर एनिथिंग, सुन्न झाले किंवा बधिर झाले. नेक्स्ट स्टर्न, स्ट्रिक्ट, कडक. देन नेक्स्ट टिप्स, अ स्लाइट आर्ग्युमेंट, क्षुल्लक भांडण. नेक्स्ट अनॉयन्स, फिलिंग ऑफ बीइंग एंग्री, छळ किंवा वैताग, त्रास. नेक्स्ट ओसिफेरस मीन्स नॉइजी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग्स, ओरडणारा, किंचाळणारा. देन इनएव्हिटेबली, सर्टनली, अपरिहार्यपणे, न टाळता येण्याजोगा. डिसेंडेड, कम ऑर गो डाऊन, आकस्मिक हल्ला झाला किंवा खाली आला. क्युव्हर्ड, shook or trembled, कंप पावला. नेक्स्ट फ्रॅन्टिक, इन एक्स्ट्रीम फिअर, आर्त झालेल्या किंवा दुःखाने वेळापिसा झालेला. सिम्स, एजेस दॅट आर जॉईंट, शिवनी. एक्स्ट्रावॅगंट, व्हेरी एक्सपेन्सिव्ह, उधळपट्टी. लिंगर्ड, रिमेन बिहाइंड, मागे राहिले. देन इयर्निंग, लॉंगिंग फॉर, आतुरता किंवा उत्कट इच्छा. असे आपण शब्द या ठिकाणी पाहू शकतो. Now, passage number 1. I got ready and went to school. In the first period, our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept the gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. मी तयार झाले आणि शाळेला गेले आणि पहिल्याच तासाला आमच्या वर्ग शिक्षिका ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या त्यांनी आम्हाला नोटबुक्स काढायला सांगितल्या. त्यावेळेस चुकून माझ्याकडून मॅथमॅटिक्सची नोटबुक निघाली. आय रिप्लेस्ड इट क्विकली, मी ती ताबडतोब बदल करणार होती. तेवढ्यात त्या शिक्षिकेचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी मला बोलवलं. मी त्यांची आज्ञा मानली आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर माझ्या अंगात थरकाप पावत नव्हता म्हणून ते नोटबुक त्यांच्या पायावर पडलं. सम गर्ल्स लाफ लाऊडली. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. काही मुली मोठ्याने हसल्या
आणि बाईंना वाटलं की मुद्दाम मी ती वही पाडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल डेअरिंग लुक. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी येल्ड. आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. जा तुझ्या बाकाजवळ जाऊन उभी राहा, त्या ओरडल्या. शिक्षा म्हणून मी तशीच पूर्ण तासभर उभी राहिली. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. पुढचा माझा आवडता इतिहासाचा तास होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. बाईंनी आम्हाला पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करून यायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. माझी चांगली तयारी देखील झाली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. त्यांनी एकेकाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. वन बाय वन. व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. आणि मात्र ज्यावेळेस माझी पाळी आली त्यावेळेस मी सुन्न झाले. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. शर्मेने मान खाली घालून मी तशीच उभी राहिले आणि बाई माझ्याकडे कडक नजर रोखून पाहत होत्या. मम्मा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. आई आणि वडिलांची कधीही न संपणारी भांडणे चालूच होती. पापा यूज एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. बाबा त्यांचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नव्हते. मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाउ एनी सच ओकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इंटू अ होसिफोरस कॉरल. आणि दुसरीकडे आई कुठलाही प्रसंग तावातावाने भांडण केल्याशिवाय जाऊ देत नव्हती. द कॉरल वॉज बिटवीन द टू. त्या दोघांमध्ये भांडण होत होतं. बट द पनिशमेंट इनएव्हिटेबली डिसेंडेड ऑन थर्ड वन. आणि पण त्याची शिक्षा मात्र विनाकारण तिसऱ्याला म्हणजेच मला शाळेत होत असे. दॅट इज मी ॲट स्कूल. व्हेर एव्हर अँड व्हेन एव्हर आय हर्ड रेज व्हॉइसेस. ज्या वेळेस जेव्हा मी उंच आवाज ऐकला, आय फेल्ट ॲज इफ मम्मा अँड पप्पा वेअर कॉर्लिंग. त्यावेळेस मला असं वाटते काही वडिलांचंच भांडण चालू आहे. समटाइम्स इवन इन द मिस्ट ऑफ सायलेन्स मम्मा स्क्रीम्स केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स अँड व्हेन एव्हर आय हर्ड मम्माज हाय पिच येल्स माय लेग्स क्युवर्ड. कधीकधी शांततेतही आईचा कर्कश किंचाळणारा आवाज मला कानात तीव्रपणे ऐकू येत असे. आणि जेव्हा ही आईचं तरस्तरावलेले किंचाळणं कानांवर पडे तेव्हा माझे पाय थरथर कापू लागत. वन डे आय वॉज डाऊन द स्कूल स्टेअर्स. एके दिवशी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. कोणीतरी अचानक किंचाळलं. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. मी 7 पायऱ्या गडगडत खाली पडले. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रूच. माझ्या कोपरांना आणि गुडघ्यांना चांगलंच खरचटलेलं होतं. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सिम्स. माझा नवीन फ्रॉकही शिवणीपाशी त्या दिवशी फाटला होता. वेन आय रीच होम. जेव्हा मी घरी पोहोचले, मम्मा शाउटेड. आई ओरडली. आय एम सिक ऑफ यू. मला वैताग आलाय तुझा. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्राव्हेगंट लुजेस. असल्या फालतू गोष्टींसाठी पैसे खर्च करायला लावणे कधी थांबवणार आहेस तू. अशा प्रकारे मम्मा माझ्यावर खेकसली, ओरडली. मदर सीज मी बाय द आर्म गेव मी अ गुड जर्क. आईने माझ्या हाताला घट्ट पकडून मला जोरात ओढलं. अँड सीटेड मी ऑन द बेड. आणि मला पलंगावर बसवलं. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. तिने एक अँटीसेप्टिक क्रीम आणलं आणि ते माझ्या जखमीवर, कोपऱ्यांवर आणि गुडघ्यावर लावलं. बट डिड नॉट हग मी. परंतु तिने मला जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड द इयर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. मला जवळ घेऊन तिने माझी समजूत काढावी अशी एक तीव्र आस माझ्या मनाला लागून राहिली होती. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट सिम्पॅथेटिक पॅट माय स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बीन सूद. तिने नुसता सहानुभूतीने जरी माझ्या पाठीवर हात ठेवला असताना तरी माझ्या दुखऱ्या पायांची वेदना कमी झाली असती. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. माझा धाकटा भाऊ जवळच होता. ॲज मम्मा वॉक अवे टू द किचन ही केम अँड सॅट बिसाइड मी. मम्मी किचनमध्ये गेल्याच्या नंतर तो माझ्या जवळ येऊन बसला. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड. त्याने त्याचा लहानसा हात माझ्या हातावर ठेवला आणि हळूच म्हणाला, आर यू इन ग्रेट पेन. खूप दुखतंय का ग.
आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा रडू लागली. नेक्स्ट, I used to walk quite cautiously, yet I would often stumble. मी खूप जपून सावधपणे चालायची, तरीही सारखी पडायची. One day, एके दिवशी, the class monitress announced. वर्गाच्या प्रमुख म्हणाली, we will call her slippery. आपण हिचं नाव घसरडी ठेवू. Others sleep on wet ground. Siley manages to sleep even on the dry land. सगळेच जण ओल्या मातीत घसरतात, सायली तर कोरड्या फरशीवर सुद्धा घसरते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. हे ऐकून वर्गातल्या इतर मुलींना तर मला चिडवायची संधीच मिळाली. दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. दररोज या नवीन टायटलने ते मला चिडवायचे. सून अ व्हर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. आणि लवकरच माझ्यासाठी एक गाणंही त्यांचं तयार झालं. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग. ॲज हर सिम्पलेस्ट क्वेश्चन नो आन्सर इज युअर लक. घसरडी घसरडी चिखल्याशिवाय घसरते, तिला कुठलाही सोपा प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर मिळणारच नसते. अशा प्रकारचं एक गीत तिच्यावर तयार झालं. देन आय लिव्ह इन अ परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरी वन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. वेन आय वॉज इन क्लास आय डेअर नॉट मूव्ह आउट, अँड वेन आय वॉज आउटसाइड I was afraid of re-entering the class, nor could I muster the courage to speak to anyone. इतर मुली, शिक्षक, लहान मोठे सर्वांविषयी एक भीती कायम मनात बाळगून मी जगत असे. वर्गात असताना मी अजिबात जागचे हलायचे नाही, आणि जेव्हा बाहेर असे तेव्हा पुन्हा वर्गात यायची मला भीती वाटे. कोणाशी बोलायचेही धाडस माझ्यात नव्हतं. अशा प्रकारे पहिला पार्ट आपण या ठिकाणी मिस स्लिपरी या पाठाचा समजून घेतलेला आहे. यानंतर आपण या पार्टवरच्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आता आपण या पाठावरील मिस स्लिपरी या पाठावरील ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी समजून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात मिस स्लिपरी या पाठातला पहिला परिच्छेद, पॅसेज नंबर 1. क्वेश्चन या ठिकाणी अशा प्रकारे दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कासाठी परिच्छेद दिलेला असतो. पहिला परिच्छेद जो आहे तो आय गॉट रेडी पासून तर माय लेग्स कीवर्ड पर्यंत. याच्यामध्ये 5 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. सुरुवातीला आपण ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहणार आहोत, सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, जी 2 मार्कासाठी असते. यामध्ये त्यांनी पहिला उपप्रश्न दिलेला नेम द फॉलोइंग. नावं लिहिण्यासाठी सांगितलेले. पहिला मुद्दा दिला आहे. पहिला प्रश्न, मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी. या पाठातील महत्त्वाचं पात्र जे सायली हे त्या पाठातलं महत्त्वाचं पात्र आहे. दुसरा बी प्रश्न, सायलीज फेवरेट सब्जेक्ट हिस्ट्री. तिसरा महत्त्वाचा प्रश्न, सब्जेक्ट दॅट सायलीज क्लास टीचर टॉट इंग्लिश. अँड देन लास्ट वन, द नोटबुक दॅट सायली हॅड टेकन आउट बाय मिस्टेक. मॅथमॅटिक्स बीजगणित या विषयाची नोटबुक तिने चुकून काढलेली होती. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. व्हाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड. सायलीच्या हातामधून ते नोटबुक खाली का पडलं होतं, तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. वेन द टीचर कॉल्ड सायली शी ओबेड हर, बट हर अँग्री लुक मेड हर लेग्स ट्रेम्बल, सो द नोटबुक मे हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड. ती घाबरत होती, त्यामुळे तिच्या हातातनं ते नोटबुक खाली पडलं, असं आपण त्या उत्तरामध्ये लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, तिसरी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरीवर आधारित ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. कंपाऊंड वर्ड्स 2 वेगळे शब्द एकत्र आलेले असतात, त्यांना आपण कंपाऊंड वर्ड्स म्हणतो. तर ते शब्द पॅसेजमधून लिहायला सांगितलेत. नोटबुक या शब्दामध्ये नोट आणि बुक हे 2 शब्द एकत्र येऊन नवीन शब्द तयार झालेला आहे. दुसरा शब्द वेल प्रिपेअर्ड, नेव्हर एंडिंग आणि हाय पिच. अशा प्रकारे आपण कंपाऊंड वर्ड्स लिहू शकतो. याच्यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, ॲट द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक फॉलोइंग वर्ड्स ऑपोजिट इन मिनिंग. दिलेल्या शब्दामध्ये प्रिफिक्स जोडून त्या ठिकाणी त्याच्यासाठी ऑपोजिट वर्ड आपल्याला तयार करायला सांगितलेला आहे. पहिला शब्द दिलेला आहे ओबे, त्याला डिस हे प्रिफिक्स जोडून डिस ओबे हा ऑपोजिट वर्ड आपण तयार करू शकतो. दुसरा महत्त्वाचा शब्द दिला आहे कंटिन्यूड, त्याला डिस हे प्रिफिक्स जोडून डिसकंटिन्यूड. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर, व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी. गो अँड स्टँड नियर युअर सीट, शी एल्ड.
चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच, ज्याचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायला सांगितलंय. शी ऑर्डर्ड आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे आपण या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब एल च्या ऐवजी ऑर्डर्ड घेणार आहोत. हर टू गो, टू हे कंजंक्शन घेणार आहोत. टू गो अँड स्टँड नियर हर सीट. अशा प्रकारे युअर सीटच्या युअरच्या जागेवर हर मध्ये आपण त्याचं रूपांतर करणार आहोत आणि कंजंक्शन म्हणून टू या शब्दाचा या ठिकाणी आपण उपयोग करणार आहोत. नेक्स्ट सेकंड सेंटेन्स, शी सेड कम हिअर विथ युअर नोटबुक सायली. याचं इनडायरेक्ट करताना शी टोल्ड सायली आणि पुन्हा आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे कंजंक्शन म्हणून टू. कम देअर, हिअरचं रूपांतर देअर मध्ये, विथ युअरचं हर मध्ये नोटबुक. अशा प्रकारे शी टोल्ड सायली टू कम देअर विथ हर नोटबुक. अशा प्रकारे आपण त्याचं रूपांतर करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. शुड टीचर पनिश गर्ल्स इन द क्लास. शिक्षकांनी वर्गामध्ये मुलींना शिक्षा केली पाहिजे का? व्हाय, का? तर याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर आपलं वैयक्तिक मत आपण त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने मांडू शकतो. या ठिकाणी एक नमुना खातर या ठिकाणी आपण हे उत्तर लिहिलेलं आहे. टीचर शुड नॉट पनिश गर्ल्स इन द क्लास. इट इज इन्सल्टिंग इन फ्रंट ऑफ द क्लास. समटाइम्स इट इज डिस्करेजिंग इंस्टेड ऑफ इन्स्पायरिंग टू द गर्ल स्टुडंट्स. अँड नाव फिजिकल पनिशमेंट इज बॅन ऑल्सो. इट इज अगेन्स्ट लॉ. हे कायद्याच्या विरोधात आहे शिक्षा करणं आणि त्याच्यामुळे आणि ते त्यांना डिस्करेजिंग करू शकतं. म्हणून संपूर्ण क्लाससमोर वर्गासमोर त्यांना शिक्षा करणं हे चुकीचं ठरेल असं या ठिकाणी आपण मत मांडलेलं आहे. सेकंड परिच्छेद, पॅसेज नंबर 2. देन सेकंड क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. वन डे आय वॉज स्पीक टू एनीवन पर्यंत परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्सेस. योग्य पर्याय निवडून वाक्य लिहायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. नंबर 1, सायली वॉज गिवन द न्यू टायटल बाय द डॅश, द मॉनिटर, द मॉनिट्रेस, द टीचर. तर या ठिकाणी योग्य उत्तर द मॉनिट्रेस. सेकंड सेंटेन्स, सायलीज डॅश इन्क्वायर्ड अबाउट हर पेन्स विथ लव अँड केअर. एल्डर ब्रदर, मदर अँड फादर, यंगर ब्रदर. तर यंगर ब्रदर हे त्याचं योग्य उत्तर आहे. Then third, when Saili heard a frantic scream, she fell and came tumbling down about dash 70 steps, 17 steps आणि 7 steps. तर 7 steps हे त्याचं उत्तर आहे, 7 पायऱ्या. Then number 4, Saili lived in dash of everyone, the girls, the teachers, the young and the old. The perfect fear, parallel fear आणि perpetual fear. तर या ठिकाणी perpetual fear हे योग्य उत्तर आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2, व्हॉट डिड सायली लॉंग फॉर फ्रॉम हर मदर. सायलीला तिच्या आईकडून काय अपेक्षा होती? सायली लॉंग फॉर अ सिम्पॅथेटिक पॅट फ्रॉम हर मदर अँड शी ऑल्सो थॉट हर मदर वुड कन्सोल हर अँड आस्क अबाउट हर पेन्स अँड सफरिंग. इट वुड हॅव सूद हर स्मार्टिंग लिम्स. सायलीला अशी अपेक्षा होती की तिच्या मम्मीने तिच्या जवळ यावं, तिच्या पाठीवरून हात फिरवावा आणि तिचं सांत्वन करावं, तिच्या वेदनेबद्दल, तिच्या त्रासाबद्दल तिला विचारावं, अशी एक क्षुल्लक अपेक्षा तिने आपल्या आईकडनं या ठिकाणी व्यक्त केलेली होती, तिला अपेक्षित होती. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲट द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड्स ऑपोजिट इन मिनिंग. योग्य प्रिफिक्स जोडून आपल्याला ऑपोजिट वर्ड तयार करायचा आहे. पहिला शब्द सिम्पॅथेटिक, अनसिम्पॅथेटिक. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर आपण जे जोडतो त्याला प्रिफिक्स म्हणतात. या ठिकाणी अन हे प्रिफिक्स वापरून त्याचा ऑपोजिट वर्ड अनसिम्पॅथेटिक आपण तयार केलेला आहे. दुसरा महत्त्वाचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे अफ्रेड, अनअफ्रेड. नेक्स्ट प्लेस्ड, डिस्प्लेस्ड अँड एंटर, री-एंटर. अशा प्रकारे आपण ऑपोजिट वर्ड तयार करू शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲड अ क्वेश्चन टॅग. ग्रामरचं वाक्य दिलेलं आहे, आय एम सिक ऑफ यू. याचं क्वेश्चन टॅग करायचं आहे, आय एम सिक ऑफ यू कॉमा आरंट यू आणि क्वेश्चन मार्क. आय एमचं क्वेश्चन टॅग हे आरंट यू येत असतं. सेकंड सेंटेन्स, माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. याचं क्वेश्चन टॅग वॉजंट ही. माय यंगर ब्रदर एकवचनी असल्यामुळे, पुरुषवाचक शब्द असल्यामुळे हीचं आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. आणि वॉजला जर क्वेश्चन टॅगमध्ये दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी येत असतं. म्हणून आपण क्वेश्चन टॅग करताना दोन्ही वाक्यांमध्ये नॉटचा उपयोग केलेला आहे. आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येत असतो. देन नेक्स्ट नंबर 3, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज एन आन्सर.
अशा प्रकारचा आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचा आहे का अंडरलाईन केलेला भाग त्याचं उत्तर यायला पाहिजे. दॅट इज मी विथ द न्यू टायटल. या ठिकाणी मी या शब्दाला अंडरलाईन केलेली आणि मी हे उत्तर येण्यासाठी आपल्याला WH वर्ड वापरून या ठिकाणी प्रश्न तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आपण होम हा शब्द घेऊन होम डीड या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नसल्यामुळे टीज मुख्य क्रियापद भूतकाळी असल्यामुळे त्याच्यातून आपण डीड बाहेर काढणार आहोत. होम डीड दॅट इज विथ द न्यू टायटल आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण WH क्वेश्चन तयार करू शकतो. सेकंड वन, माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सिम्स. ॲट द सिम्स हे उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. व्हेअर हा शब्द वापरून व्हेअर वॉज हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आलेलं आहे म्हणून आपण WH वर्ड नंतर वॉज हे हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. व्हेअर वॉज माय न्यू फ्रॉक टॉर्न क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण याचं क्वेश्चन टॅग करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट विल यू डू इफ समवन टीजेस यू विदाउट एनी रिझन. तुमचे काही चूक नसताना कुठलंही कारण नसताना जर समोरचे तुम्हाला त्रास देत असेल चिडवत असेल तर तुम्ही काय करणार असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. इफ समवन टीजेस मी विदाउट एनी रिझन आय विल सिम्पली आस्क हिम द रिझन. मी त्याला त्याचं कारण विचारेल. इफ ही शी डझंट स्टॉप टीजिंग आणि जर त्यांनी तरीही चिडवणं थांबवलं नाही आय विल कंप्लेन आयदर टू हिज हर पॅरेंट्स ऑर टू अवर क्लास टीचर. त्याच्यानंतर मग मी मात्र त्याच्या पालकांकडे किंवा वर्ग शिक्षकांकडे तक्रार करेल. बट आय विल कीप कूल माय सेल्फ. परंतु मी शांत राहील असं या ठिकाणी आपण पर्सनल रिस्पॉन्समध्ये लिहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मिस स्लिपरी या पाठातील पार्ट 1चे 2 पॅसेजेस आणि त्यांच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी समजून घेतल्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत त्याला पोचवा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.